भगतय मारू पथक 5 थर लावतायत. माऊली माऊली गोविंदा पथक 5 थर. यानंतर राधिका गोविंद पथकाने सज्ज राहायचंय. आणि जर महिला बचत गटाचे प्रतिनिधी या ठिकाणी आले असतील, कारण आपली मेहनत हे सुवर्ण महोत्सवी वर्ष अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडावं म्हणून या ठिकाणी आपण खूप मेहनत घेतलेली आहे. या सर्व महिला बचत गटाच्या प्रतिनिधींना मी सन्मानपूर्वक मंचावरती आमंत्रित करतोय. महिला बचत गटाचे प्रतिनिधी या ठिकाणी येत आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान किसनजी पाटील यांच्या शुभ हस्ते होईल. मंगळागौरी बचत गट आणि यस 5 थर 5 थरांचा मानस आहे. 1 2 3 4 आणि 5वा सज्ज होतोय. एकाग्रता वाढवली जातोय. यस या ठिकाणी हात वरती करून अगदी मानवंदना दिली जाते. 5 थर लावले जात आहेत. माऊली गोविंदा पथक जोरदार टाळ्या होत्या त्या माऊली गोविंदा पथकासाठी. 5 थरांचं गोविंदा पथक. बघा ही फक्त सुरुवात आहे. अभी तो और बहुत कुछ बाकी है. 7 दिवस अजूनही दहीहंडीला बाकी आहेत आणि मात्र आपले गोविंदा पथक 5-6 थर अगदी आरामात लावतायत. नक्कीच या वर्षीचं गोविंदा नक्कीच आनंददायी ठरेल आणि त्यासाठी श्रेय जाते ते सत्यनारायण प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडळ, कारण त्यांनी सुरुवातच एवढी झक्कास करून दिले. चला महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित होते. तसेच रिक्षा चालक मालक संघटनेचे प्रतिनिधी या ठिकाणी रिक्षा चालक संघटना या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि आपल्या किसनदादा पाटील यांना शुभेच्छा सुद्धा देत आहेत. यानंतरचं पथक राधिका गोविंदा पथक. आपण लगेच मैदानात यायचं आहे आणि माऊली आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय प्रकाश आणि प्रवीण पाटील रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, आपणास विनंती असेल की आपण या ठिकाणी माऊली गोविंदा पथकाचा यथोचित सन्मान करायचा आहे. रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यानंतर राधिका गोविंदा पथक 5 थर सज्ज आहेत. राधिका गोविंदा पथक 5 थर. जोरदार टाळ्या होत्यात. अशीच उत्तरोत्तर आपण प्रगती करत राहा आणि आपल्या गोविंदा पथकाला